नमस्कार, कुक विथ अंकिता चॅनलमध्ये मी अंकिता तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या रेसिपीला। आज आपण बघणार आहोत कैरी भात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। सर्वात पहिले मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून आपण आता त्याचा भात शिजवून घेणार आहोत। सर्वात पहिले मी तो तांदूळ कुकरमध्ये टाकून घेत आहे। टाकून झाल्यानंतर भात शिजवण्यासाठी अत्यावश्यक तितकं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठही टाकून घेणार आहे। त्यामध्ये मी तेलही टाकून घेतलेलं आहे। आता आपण कुकरचं झाकण बंद करून 2 ते 3 शिट्ट्या काढून आपल्याला भात चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे। आता आपण फोडणी कशी द्यायची ते बघून घेऊ। सर्वात पहिले कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे पळी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये राई टाकून घ्यायची आहे। राईनंतर आपण जिरंही टाकून घेतलेलं आहे। ते चांगलं मिश्रण तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण आता शेंगदाणेही टाकून घेणार आहोत। त्यानंतर मी कढीपत्ताही टाकून घेतलेला आहे। त्यानंतर मी चिरलेला कांदाही टाकून घेतलेला आहे। कांदा आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी 2 ते 3 वाळलेल्या लाल मिरच्याही टाकून घेतलेल्या आहे। त्यानंतर मी चवीनुसार मीठही टाकून घेतलेलं आहे। कांदा हा लालसर होईपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी त्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आपण किसलेली कैरीही टाकून घेऊ। ते मिश्रण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। किसून घेतलेली कैरी आपली चांगल्या प्रकारे शिजलेली आहे। आपण त्याला चांगलं परतून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण शिजवलेला भात तो टाकून घेऊ। आणि सर्व मिश्रण हे परतून घेऊ। तुम्ही कैरी भातासाठी कोणताही तांदळाचा उपयोग करू शकता। मी बासमती तांदळाचा उपयोग केलेला आहे। आपल्याला सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे।
आपला भात चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे. त्यावरती मी कोथिंबीर टाकून घेत आहे. आता आपला कैरी भात रेडी आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.